तुर्तास मराठा समाजाचा विजय झाल्याचं दिसत असलं तरी मला तसं काही वाटत नाही असं भुजबळ म्हणतात। झुंडशाहीने अशा प्रकारे नियम कायदे बदलता येत नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलंय। त्याचबरोबर मराठा समाजाला जिहाद नाही तर मसुदा दिलाय, त्याबाबत 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्याचं भुजबळ म्हणालेत। तूर्त असं वाटतंय की मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय, परंतु मला काही तसं काही पूर्णपणे काही वाटत नाही। एक तर अशा रीतीचे झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येत नाहीत। आता ही जी आहे ही एक सूचना आहे, नोटीस आहे, याचं रूपांतर नंतर होणार आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। 16 फेब्रुवारीपर्यंत जे आहे त्याच्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत। तर ओबीसी नेते तायवाडे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे का? अध्यादेश जर आपण वाचला, आपण 4 महिन्यापासून माझी प्रतिक्रिया वारंवार घेता। मी आतापर्यंत वारंवार म्हणत होतो की आजोबा, पंजोबा आणि वडील यांच्या महसुली आणि शैक्षणिक कागदपत्रावरती जी जात लिहिलेली असेल तीच जात पुढे त्याच्या मुलांना, नातवंडांना लागत असते आणि त्याच्या आधारे ते ओबीसीचं प्रमाणपत्र घेऊ शकतात। आजच्या GR मध्ये सुद्धा तोच शब्दप्रयोग वापरलेला आहे, जो अस्तित्वात आहे तोच आहे। त्याच्यामुळे इथे ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही।